मी ज्या पक्षात आहे त्याच पक्षात काम करणार असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात। आमच्या पक्षात मला मान सन्मान मिळतोय असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्यात। जे अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याबद्दल मी बोलले असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात। किशोरी पेडणेकरांनी केलेल्या ट्विटबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे। सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत। ताई, समजायला उशीर झाला पण मोठा अनुभव मिळाला असं आशाचं ट्विट तुम्ही केलेत। नेमका त्याच्यावरून चर्चांना उधाण आलं, काय सांगाल ताई? नाही, मुळामध्ये चर्चांना उधाण घेण्याचा गरजच नाही। कारण ज्या पद्धतीने आता प्रवृत्त्या वाढताना दिसत आहेत, ज्यांच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून लढलो, ज्यांच्या बरोबर आम्ही सगळं केलं, त्या सगळ्यांना तिकडे जाऊनही त्यांना शांतता नाही लागत आहे। तिकडे जाऊनही इथे राहिलेल्यांना कसं अडचणीत आणता येईल, त्यामुळे असं वाटलं की ते ट्विट करावं की आमच्याबरोबर राहिले, आम्ही तुम्हाला ओळखायला चुकलो का, आणि आत्ता जे ओळखलं आहे परफेक्ट ओळखलं आहे हे असं माझं म्हणणं आहे। तर ते खरं म्हणजे ज्यांनी आम्हाला सोडून गेले आणि सोडून जाऊनही नाव घेतलं, सगळं घेतलं, तरी शांतता मनाची होत नाही आहे। परत 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 काहीतरी उकरून काढून बदनाम्या करायच्या। त्यामुळे असं वाटलं की आता ह्याच शब्दात बोलायला पाहिजे। ताई, तुम्ही पक्षाबद्दल बोलता अशी चर्चा होते, पण नेमका तुमचा रोख कोणाकडे? नाही, मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात ठाम आहे। माझ्या पक्षातल्या वरिष्ठांवरती कुठलाही म्हणजे कधीच असणार नाही। कारण जो मान आहे, सन्मान आहे, तो आम्हाला मिळतोय, देतात। त्यामुळे मी त्या गोष्टीला कधीच म्हणणार नाही। माझं उलटं म्हणणं आहे की जो मान सन्मान तुम्हालाही आमच्याबरोबर मिळत होता, तुम्ही आमच्याबरोबर होतात, आणि प्रत्येक वेळेला स्वतःची सरशी करण्यासाठी तुम्ही आम्हाला अडचणी, मग आदित्य असेल, मला तर महापौर म्हणून अनेक